नमस्कार. आज आपण आलो आहोत पुण्यातील वैष्णवी माते मंदिरात. बोलो ना गिरधारी, बोलो ना गिरधारी, मौन रहो ना तुम, मौन से बोलो तुम, मौन रहो ना तुम, मौन से बोलो तुम, अरे टूट ही जाने दो. भैरवनाथांचं मंदिर झालं, वैष्णव मातेचं मंदिर ते दर्शन पूर्ण आपलं. हमरी खुमारी, बोलो ना गिरधारी, ते गुफे बोलो ना हा PCMC. तर PCMCतल्या वैष्णव माता मंदिरात आलेला आहोत. तर ते गुफेतलं मंदिर आहे असं आम्ही पण ऐकलेलं. बघूयात कसं आहे ते. मंदिराच्या बाहेर खूप सारे पूजेचे स्टॉल होते. तिथे ओटी भरण, नारळ, फुलं सर्व काही होतं आणि त्या दादांनी आम्हाला थोडीशी मंदिराबद्दल इन्फॉर्मेशन पण दिली. मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ होता आणि तिथले वातावरण पण खूप धार्मिक दिसत होते. मंदिराचा टाइम हा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत असतो, परंतु रोज दुपारी 2 ते 3 या वेळेत बंद असतं. गुफेचाच फील आलेला आहे सगळा. आणि हे जे झाड आहे ना अमित, हे बघा आपल्या गॅलरीत घरी आहे हे झाड, आपल्या रोहाऊच्या पुढे लावले. हे झाड दगडामध्येच येत आहे. किती छान दिसते त्याच्यामुळं. मंदिराच्या आत प्रवेश करताच आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. गर्दी पण काहीच नव्हती, त्यामुळे आम्हाला मंदिर खूपच चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करता आले. इथून गुफा आहे. फोटोग्राफी इज नॉट अलाउड इनसाइड द टेम्पल. गुफा बघा किती दगडाची. हो, आत कॅमेरा नाही आला. ती गुफा जरी आर्टिफिशियल असली तरी ती नॅचरल असल्याचाच फील देत होती. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, गुफेचा फील आहे इथे, बघून घ्या. आत फोटोग्राफी अलाउड नव्हती, परंतु आम्हाला जितकं कॅप्चर करता येईल तितकं आम्ही कॅप्चर केलं. पाण्यातून एक प्रॉब्लेम म्हणजे वैष्णव मातेचाच फील, लाइटिंग वगैरे केलेली. आत गेल्यानंतर खूप वैष्णवी देवीला गेल्यासारखंच वाटलं. म्हणजे मी तर गेले नाही, पण मम्मी आमच्या सांगतात की वैष्णव देवीला असं आम्ही चढून गेलेलो. आम्ही वैष्णव देवी इकडचेच आहे, नवसाचे वैष्णव देवीच्या, त्यामुळे ते नेतील तेव्हा आता वैष्णव देवीला जाऊयात आम्ही. आणि इथल्या जवळच्या वैष्णव देवीला जाऊन आलो. मंदिरात मध्ये ते गोटे वगैरे इतकं असं वाटलं स्लिप होतं काय, नीलला घेऊन त्यात चढायचं होतं, म्हणजे आतमध्ये जायचं होतं. पहिल्यांदाच मोठा खोल खड्डा आहे, नंतर व्यवस्थित आहे, पाणी कमी कमी होत जातंय, पण छान वाटलं मंदिर. आणि छोटंसंच मंदिर आहे, देवीची मूर्ती छोटी, बाकीचे देवी ते आहे, पण छान वाटलं. आणि मेन म्हणजे इथं दर रविवारी भंडाऱ्याचा प्रसाद असतो, तो पण खूप छान होता. आणि आता त्याच्या समोरच वैष्णव देवीच्या एक्झॅक्ट समोरच गणपतीचं मंदिर आहे, तर तिथे पण जाणार आहोत. आणि हां, म्हणजे आम्ही जिथून याची थाळी घेतलेली ओटी भरणाची, तर ते दादा म्हटले की वैष्णवी देवीचं दर्शन तेव्हाच कम्प्लीट होतं जेव्हा भैरवनाथाचं दर्शन होतं, तेव्हा आम्हाला तिथं पण जायचंय. गणपतीच्या तिथं आले आणि आज संकष्टी आहे, त्याच्यामुळं दुर्वा फुलं घेतलेले, गणपतीला जाऊन येऊयात. योगायोग चांगला आहे आपला.
गणपती बाप्पा मोरया. तिथे कृष्ण पिंगाक्ष गज चतुर्गुण पंचमचे होते सप्तमी राजन धुमरवंतात नवल भालचंद्रच्च दशम विनायकम एक दश गणपती द्वादश भाषेन नामंत्री संध्या पठंतर नच विघ्न भेद सर्वाधिक विद्यार्थी लप्ते विद्याधनार्थी लप्ते पुत्रात लप्ते पुत्र मोक्षात लप्ते गती जप्ते गणपती स्तोत्र षडभिर्वास लप्ते संवत्सर सिद्धेच्च लप्ते नाप्रसंशय अष्टोभ ब्राह्मणाचे लिखित वयस तस्य विद्याभवर्षय गणेश इति श्री नारद पुराण संकट गणेश स्तोत्रम संपूर्ण गणपती बाप्पा विघ्नहरा वक्रतुंड एकदंत गौरीसुत गजानन वरद विनायक लक्ष्मण स्वामी समर्थ शंकरा गुरुदेव दत्त. नमस्कार, मी निलेश चितळे. तुम्हाला ह्या पिंपरी स्थितीत गणपती देऊळ जे महाराष्ट्र पंचायत गणेश मंदिर आहे त्याची थोडी माहिती देतो. हे देऊळ 1960 साली स्थापना केली होती. त्यावेळेस आमचे जे आधीचे लोक होते, पूर्वज होते, त्यांनी स्थापना केली होती. त्यांच्या कठोर परिश्रमनी हे आज देऊळ एवढं स्थापित झालं आहे. आणि पिंपरीतला हे एकमात्र देऊळ आहे जे खूप जुनं आहे, म्हणजे पिंपरी कॉलनीमध्ये. हो, हे अष्टविनायक जे आहे आम्ही आता म्हणजे 10 वर्षापूर्वी बनवलेले. आता हो, हे सगळं आम्ही एक 25 वर्षापूर्वी सगळं केलेलं. आता परत रिनोव्हेशनचं काम केलं आम्ही. हे दगडी काम करून घेतलं. हो, अष्टविनायकचं पण पूर्ण दगडी काम केलेलं आहे. मागच्या बाजूला दत्तांचं देऊळ आहे, ते पण आम्ही स्थापना केलेली आज 20. हो, देवळाचे पावित्र्य राखायचं. बरोबर आहे. लोक कुठे येऊन काही फोटोशूट करते. अहो मग आता काय कसले पोज देऊन फोटो काढताय काढताय. झाड छान आहे बाबा. कुंड्या बघा ना, शेणखताने टाकलेले. चहू बाजूने आहे मी ते बघ. हनुमानजी, ज्ञानेश्वर माऊली. तर हे ट्रस्टचं देऊळ आहे महाराष्ट्र पंचायत करून, जे आपली महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे आमची, त्यांची देऊळ आहे. तर सदस्य तर तसे भरपूर आहेत. म्हणजे एक 300-400 लोक जे इथे राहतात आमचे पिंपरी काळेवाडी परिसरात, ते आमचे सगळे जे आहेत त्यांचेच आहे. आपल्याला आतमध्ये जाता नाही आलं कारण आपण, पण त्यांनी ना औदुंबराचं झाड आहे आतमध्ये बघा. हा, औदुंबराच्या झाडाच्या खालीच मंदिर केले दत्त महाराजांचं. आणि जे मोठा कार्यक्रम असतो. हो, दर चतुर्थीला आपल्याकडे कार्यक्रम असतो. संध्याकाळी पूजा असते, अभिषेक असतो, प्रसाद असतो. प्रसादात आपला शिरा असतो, खीर असते, भाविक जे चढवतात ते असतं, पेढे असतात, लाडू असतात. अंगारकीलाही तेच असतं. परत दर गुरुवारी आपल्याकडे दत्तांसाठी प्रसाद असतो. श्री गुरुदत्त महाराजांचा प्रसाद असतो. बघ किती छान आहे ते झाड. खालपासून त्याला हे उंबर आलेले. हा, जुई म्हणता वाटतं त्याला. छान आहे, पण प्रसन्न वाटलं आम्ही. आणि कन्स्ट्रक्शन चालूच आहे वाटतं अजून त्यांचं फरचीचं काम. बाप्पा करू चल. गुरुदेव दत्त. सगळे कार्यक्रम होतच असतात. आता गणपतीमध्ये पण मोठा उत्सव असतो. हो, मोठा उत्सव असतो. हो हो, 10 दिवस असतो. आणि 10चे 10 दिवस आम्ही वेगळ्या प्रकारचे प्रसाद असतात लोकांसाठी संध्याकाळचे. हो हो. गुरुदेव, औदुंबराचं झाड आहे आम्ही ते आतमध्ये. भैरवनाथांचं दर्शन घेतल्यानंतर शेजारीच जोगेश्वरी महादेव मंदिर आहे. तिथे बाल गणेश महादेव आणि वैष्णव माता यांचं पुन्हा एकदा दर्शन झालं आम्हाला. आणि तिघांचे पण वाहन बघ कसे मांडलेले ते पुढं नाही का. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. हनुमानजीचे कर ना दर्शन. पवन पुत्र हनुमान की ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया.
ते जे वैष्णवी देवीचं मंदिर आहे ते जे खाली लावलेलं दिवे आहे असं सेम होतं तिथं आतमध्ये जे आम्ही गुफेत गेलो होतो तिथं सेम होतं. आणि आता त्याच्या शेजारी जोगेश्वर मंदिर म्हणून आहे तिथं आलंय. तर तिथं बाल गणपती महादेव आणि पुन्हा वैष्णव माता आणि आणि इथं जवळच भैरवनाथ आहे बाहेर त्याच्यामुळे लगेच दर्शन कम्प्लीट होतं. तर अशा प्रकारे बहुतेक आम्हाला आज देवीने बोलवलेलं, त्यामुळं आमचं येणं झालं. नाहीतर सकाळपासून चाललेलं जायचं का नाही पाऊस आहे ह्या सगळ्यात ऑलमोस्ट कॅन्सल होणार होता प्लॅन. पण देवीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. काय बोललं मी? आणि त्याच्यामुळं आजचाच त्यांचा भंडाऱ्याचा प्रसाद असतो तो पण भेटला. आणि मेन म्हणजे आज संकष्टी चतुर्थी आहे, तर समोरच गणपतीचं मंदिर होतं. तर ते गणपतीचं मंदिर खूप छान होतं आणि तिथं पण दर्शन झालं. आणि त्यात आम्हाला सांगितलं एकांनी की तिथे वैष्णव देवीचं मंदिर हे भैरवनाथांचं दर्शन म्हणजे घेतलं. ते सत्वच आहे. तुम्ही नॉर्मल आपल्या जम्मू काश्मीरच्या जरी वैष्णोदेवीला गेला तर भैरवनाथाला चढून बहुतेक अजून वर जावं लागतं तेव्हा दर्शन कंप्लीट होतं. असं सत्व आहे ते. हो, मेन म्हणजे आम्हीच जे आहे ते जन्मस्थान आहे वैष्णव माझा जन्म काश्मीरचा आहे, जम्मू काश्मीरचा आहे. आणि नवसाची वैष्णव देवी नवसाचं असं नाही आहे, पण दर्शनाला येईल वगैरे असं काहीतरी मम्मीचं झालेलं. सो हां तसं आहे. बघूयात, येईलच लवकरच बुलावा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण व्लॉग इथे एंड करूयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जवळ असेल इथं आसपास PCMCच्या ठिकाणी तर ह्या मंदिरांना या. रविवारी उत्सव असतो, संकष्टीला असतो, आता गणपती तिथं 10 दिवस तर महाप्रसाद पण असतो, मोठा उत्सव पण असतो. आणि जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल कमेंट करून सांगा, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच तसं, पण तुम्हाला मी लिंक पण टाकेल मॅपची, मी तुम्ही प्रिसाइजली तिथे येऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्ह्यूज जास्त येत आहे, लाईक्स कमी पडताय ते पण करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.